कारण की ही शर्यत आहे पूर्ण रायगड जिल्हा मर्यादित होती आणि पूर्ण रायगडच्या बघायला गेलं तर एकदम टॉपच्या गाड्या आलेल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्ही एक नंबरचं मानकरी म्हणजे झाला, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? आता गाड्या प्रमुख उपस्थिती होती बकासूरची, तर त्याच्यावर म्हणजे काय सांगाल तुम्ही? नाही, त्याची एंट्री म्हणजे कडकच असते आणि हम्म. महाराष्ट्राचा डॉन म्हणल्यानंतर काय दिवस बकासूर आहे हम्म. आणि त्याच्या एंट्रीला पब्लिक तर असणारच. म्हणजे बकासूर आलेल्या म्हणजे त्या मैदानामध्ये आणि- आपल्या जोडीने एक हो. नंबर केला आज. देवाची एंट्री ते झाली नाही, आपण हिंदकेसरी झालो बस. बैलांबद्दल काय सांगाल? कारण की बैलांची पूर्णपणे जी ताकद दिसते याच्यामध्ये. नाही, बैलांमध्येच आपल्या म्हणजे पावरच बैलांमध्ये आहे. हम्म. आणि त्याच्या जीवावरच आपण फायनल बरे आजपर्यंत म्हणजे इकडे ते बरोबर अलिबाग मध्ये पण जातो, इकडे हम्म. आपल्या मानगाव मध्ये. आता आपण 2 वर्ष आपली ही गाडी चांगली टॉप मध्येच धावते, हम्म. त्याच्यामुळे पब्लिकला पण वाटतो का हीच गाडी एक नंबर मध्येच करणार. एक नंबर मध्ये खरेदी किंवा कुठून घेतलेले होते ते बैल तुम्ही? हा मोठे आहे, हा तिकडून मानगाव मधूनच घेतलेला आहे. आणि सुलतान तो अलिबाग मधून घेतलेला. अलिबाग मधून घेतलेला होता. म्हणजे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. श्री विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण युवा हिंद केसरी अशी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत महाड येथे आयोजन केलं होतं शर्यतीचं. तर त्यामध्ये एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत सुलतान आणि मोत्या, आणि त्यांचे मालक पण माझ्यासोबत आहेत. तर जाणून घेऊ की शर्यतीसाठी कसं नियोजन होतं. तर दादा, आपलं सर्वात पहिले नाव सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर राम गोगले हा. आणि आपली गाडी वेद गोगले या नावाने हाकलली जाते. हा. सगळीकडे जाते ते वेद गोगले, म्हणजे आपण जिथपासून स्टार्ट केले तिथपासून वेद गोगले या नावानेच चालत आलेले आहे. हा. शर्यतीसाठी म्हणजे नियोजन कसं झालेलं होतं आजचं? कारण की तुमची गाडी आहे ती मानगाव मध्ये आता शर्यत झाली एक दिवसापूर्वी, नियोजन त्यामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेला तुम्ही. नियोजन म्हणजे इकडे यायचं हा फिक्स मध्येच होतं, हा. पण अचानक आपल्या इकडे पण गाड्या लागल्यामुळे तिथे पण गाडी हाकलण्यात आली. आता 2 दिवसापूर्वी म्हणजे एकच दिवस घ्या हा. आणि तिथे पण आपण एक नंबरनेच फायनल केली. एक नंबरची, कारण की ही शर्यत आहे पूर्ण रायगड जिल्हा मर्यादित होती आणि पूर्ण रायगडच्या बघायला गेलं तर एकदम टॉपच्या गाड्या आलेल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्ही एक नंबरचं मानकरी म्हणजे झाला, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? आता गाड्या सगळ्याच टॉपच्याच असतात, पण त्याच्यामध्ये आपण पण एक नंबर करणे म्हणजे आपल्यासाठी पण आनंदाचीच गोष्ट आहे. आणि आपल्याला आपल्या घरातून पण सपोर्ट आहे आपल्या सगळ्यांचा, म्हणजे आपला माझे बंधू आहेत, मोठे भाऊ, त्यांच्यापासून किती वर्षापासून आपली गाडी आहे क्षेत्रामध्ये? आपण झाले 12-13 वर्ष झाले. 12-13 वर्षापासून आपली गाडी. आणि हे बैलांबद्दल काय सांगाल? कारण की बैलांची पूर्णपणे जी ताकद दिसते याच्यामध्ये. नाही, बैलांमध्येच आपल्या म्हणजे पावरच बैलांमध्ये आहे. हम्म. आणि त्याच्या जीवावरच आपण फायनल बरे आजपर्यंत म्हणजे इकडे ते बरोबर अलिबाग मध्ये पण जातो, इकडे हम्म. आपल्या मानगाव मध्ये या साईडला पण म्हणजे खरेदी किंवा कुठून घेतलेले होते ते बैल तुम्ही? हा मोठे आहे, हा तिकडून मानगाव मधूनच घेतलेला आहे. आणि सुलतान तो अलिबाग मधून घेतलेला. अलिबाग मधून घेतलेला होता. म्हणजे काय सांगाल पूर्ण आजचं जे पूर्ण म्हणजे, कारण की ही शर्यत होती मोठी, तुम्हाला माहिती होतं. मग या शर्यतीसाठी असं ठराविक नियोजन काय केलेलं होतं? कारण की एक नंबरचे मानकरी झालात, काही जे बघणारे असतात त्यांच्या डोक्यामध्ये पण होतं की बाबा तुम्ही जे एक नंबरचे मानकरी होऊ शकतात, अशी किंवा अजून एक गाडी होती पण तुम्ही झालात. आज आपण 2 वर्ष आपली ही गाडी चांगली टॉप मध्येच धावते, त्याच्यामुळे पब्लिकला पण वाटतो का हीच गाडी एक नंबर मध्येच करणार. एक नंबर मध्येच करणार. कसं सांगाल आजचं म्हणजे जेवढं पण शर्यतीचं नियोजन केलेलं आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त, तर म्हणजे त्या नियोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही? नियोजन एक नंबरच होतं, भारीच नियोजन चांगलं झालेलं होतं. चांगलं. आजची म्हणजे सकाळची जी गर्दी होती, नाही, गर्दी- आपला बक्या डॉन आलेला बक्या होता. डॉन आलेला. म्हणजे कारण की प्रमुख उपस्थिती होती बकासूरची, तर त्याच्यावर म्हणजे काय सांगाल तुम्ही? नाही, त्याची एंट्री म्हणजे कडकच असते आणि हम्म. महाराष्ट्राचा डॉन म्हणल्यानंतर काय दिवस बकासूर आहे आणि त्याच्या एंट्रीला पब्लिक तर असणारच. म्हणजे बकासूर आलेल्या म्हणजे त्या मैदानामध्ये आणि- आपल्या जोडीने एक हो. नंबर केला आज. देवाची एंट्री ते झाली नाही, आपण हिंदकेसरी झालो बस. आज म्हणजे तुम्ही कोकण युवा हिंद केसरी झालात, म्हणजे आनंद कसं झालेला आहे आजचा आनंद काय, घरामध्ये, किंवा हा आनंद कसा होणार आहे? आनंद खूपच झालेला आहे. खूपच आहे. कारण की तुम्ही एवढ्या दिवसापासून, हो. कारण की तुम्ही बोलत 12 वर्षापासून आपली गाडी जी या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आहे, त्याचं यश आज खरेखुरं म्हणजे उठून आलेलं आहे. आजची गाडी कोणी हाकललेली होती? वासुदेव गुले. त्यांच्याबद्दल काय सांगा? माझे भाऊ ते आहेत मोठे. हा. आमचं त्याच्यापासूनच म्हणजे आमच्या दोघांपासूनच आम्ही हा नाच सुरू केला होता. नाच सुरू केला होता. म्हणजे खूप चांगला, आणि बक्षीस पण बघायला गेलं तर 51,000चा जो बक्षीस
म्हणजे पात्र झालेला तुम्ही त्यासाठी. तर खूप खूप शुभेच्छा. मी नक्की आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये आपली गाडी जी आहे अजून जे गुलालाची मानकरी होत राहील, कारण की अजून शर्यती आहेतच. आणि आजचे जो कोकण युवा हिंद केसरी, कारण की तुमचं आता नाव थोडं वरच झालेलं, कोकणामध्ये आपली गाडी जी 1 नंबरची मानकरी झालेली आहे, त्याच्या त्यामध्ये अगोदर पण पिंट्या सोन्या होती, ती पण 1 नंबर 2 वर्ष कंटिन्यू केली होती 2 वर्ष 1 नंबर केलेला होता. आणि आता ही गाडी चालते आपली. आता ही गाडी चालते. नक्कीच Okay. खूप खूप शुभेच्छा देतो मी आपल्याला. मी नक्की आशा करतो की आपली गाडी ज्या 1 नंबरची मानकरी झालेली आहे आणि यापुढे देखील अशीच 1 नंबरची मानकरी व्हावी, हे तुम्हाला मी यासाठी शुभेच्छा देतो. तर खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली. मुलाखत म्हणजे दादाची गाडी जी आहे फायनलमध्ये ना टायमिंगच्या गाड्या होत्या आज मानगावमध्ये, कारण की मी आहे अलिबागचं, तर अलिबागमध्ये आमचे गटानुसार गाड्या होतात आणि तुमच्या इथे टायमिंगनुसार होतात. तर टायमिंगमध्ये चेक करून जे आज म्हणजे तुमची 1 नंबरची इकडे अलिबागला पण असते. खूप सुंदर. तर खूपच सुंदर दादाचा जो निकाल लागलेला आहे, मी आशा करतो की नक्कीच आपल्याला ही मुलाखत आवडली असेल. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.